अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे पोचमा देवीच्या बोनालू पूजा कार्यक्रमाचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा पारंपरिक सोहळा भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला। या धार्मिक कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या तसेच अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ सोनालीताई अजय कंकडवाल यांनी उपस्थिती लावून पोचमा देवीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्यासाठी देवीकडे प्रार्थना केली। तसेच या बोनालू कार्यक्रमासाठी कंगडालवार परिवाराच्या वतीने वर्गणीही देण्यात आली। या प्रसंगी परिसरातील भाविक, स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक आणि उत्साही वातावरण निर्माण झालं होतं। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथून एक सकारात्मक बातमी समोर येते। रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश जपत आरमोरीतील 25हून अधिक युवकांनी आज स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। तर स्वयं रक्तदाता जिल्हा समिती आणि उपजिल्हा रुग्णालय आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आले। सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी स्वयं रक्तदाता जिल्हा समिती वर्षातून एकदा तरी अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करत असते। आज आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या या शिबिरांचं नेतृत्व सौरभ माकडे आणि डॉक्टर के.टी. किरणापुरे यांनी केली। यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर भूषण नखाते आणि त्यांच्या सर्व सहकारी टीमचे विशेष सहकारी लाभले। तसेच ब्लड बँकचे BTO डॉक्टर करंजेकर आणि त्यांच्या टीमने रक्त संकलनाचे काम चोख पार पडले। समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे या उद्देशाने तरुणांनी दाखवलेल्या या दातृत्वाचं सध्या आरमोरीत मोठं कौतुक होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय तालुका प्रतिनिधी आरमोरी येथून रुमदेव सहारे यांनी। रक्तदात्यांना किंवा नागरिकांना जे निर्माण होणारे तुटवडे यांच्याबद्दल काही सांगू इच्छिता? जे रक्तदाते आहेत यांनी म्हणजे आपल्या जवळचे किंवा रिलेटिव्ह लोक यांनाच रक्त लागेल असेल तर आपण दिलं पाहिजे अशी काही प्रमाणात भावना असते। पण ती भावना बाजूला ठेवून रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि वेळेवर कोणाला ते कामी येईल हे आपण काही निश्चित करू शकत नाही। याकरिता आपले रिलेटिव्हला लागेल म्हणजे त्यांनाच लागत असेल म्हणून नाही तर दुसऱ्याकरता सुद्धा रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे या भावनेतून आणि आपला सुद्धा त्याच्यामध्ये फायदा आहे रक्तदान केल्याने। म्हणून सगळ्यांनी आपल्या मनापासून रक्तदान केलं पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे। दिनांक 30 मार्च 2026 जसं जसं उन्हाळा वाढत आहे तसं तसं रक्तदात्यांची कमतरता भासत आहे आणि तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्या कारणानं वेळेत रक्तपुरवठा व्हावा या दृष्टीनं आज या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। या ठिकाणी मला माझ्या सहकार्यांकडून व्यवस्थितरित्या सहकार्य होत असल्या कारणानं रक्तदान शिबिर घेणं शक्य होत आहे। छान वाटते आणि हा प्रत्येकाला करायला पाहिजे कारण की याच्यामुळे आपल्याला शरीराचे कोणतेही त्रास होत नाही, उलट आपल्या शरीरासाठी हा चांगला आहे। आपल्याला स्वतःला चांगला वाटते, रिफ्रेशिंग वाटते, बढिया वाटते। तरी पण आपण नागरिकांना काय सांगतो आणि असंच सर्वांनी करायला पाहिजे जेणेकरून त्यांना पण तसा रिफ्रेश वाटेल, नवीन ब्लड येते। त्याच गोष्टी अशा आहेत जेणेकरून आपली तब्येत पण चांगली राहते। तर सर्वांना संतनगरी शेगावमधील धनगर फैल आणि छत्रपती शिवाजी चौक परिसरात सध्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले। या सोहळ्यात हरिभक्त पारायण उमेश महाराज गोस्वामी यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद भागवत गीता कथेचं श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सप्ताहाच्या निमित्ताने दररोज भजन, कीर्तन आणि प्रवचनाची रेलचल पाहायला मिळत आहे। तर उमेश महाराज आपल्या कथेतून भक्ती मार्गाच्या श्रेष्ठता आणि मानवी जीवनातील नैतिक मूल्ये अत्यंत सोप्या भाषेत मांडत आहेत। तर स्थानिक मंडळाच्या सुयोग्य नियोजनामुळे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या या सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळतोय। संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य पसरलं आहे। तर या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय मांटे यांनी।
आपल्या न्यूज मराठी 24/7 चॅनल प्रतिनिधी शेगाव प्रतिनिधी अक्षय मांटे पाटील. तर आज आपण आहोत भागवत सप्ताहामध्ये. तर आपण बघू शकता इथे भागवत सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे. तर त्यांच्याशी आपण महाराजांशी संपर्क साधणार आहोत. तर या आपण महाराज संपर्क साधो. नमस्कार, आपल्या न्यूज मराठी तुमचं स्वागत आहे. तर महाराज केव्हाचं भागवत किती दिवसांपासून चालू आहे साहेब हे? महाराज जवळजवळ 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. ओके. तर हे बघा 5 दिवसापासून हा भागवत सप्ताहाचा प्रोग्राम इथे शेगाव या ठिकाणी सुरू आहे. महाराज आपली सेवा देत आहेत. तर सेवेकरी पण येत आहेत. आपण सेवेकरांशी नक्कीच बोलू. एक मिनिट हा, आपण सेवेकरांशी पण बोलू. ते सेवेकरी काय नाव आपलं? गजानन अवकाळे, कुठले साहेब आपण? पिंपरी देशमुख. पिंपरी. आपण मी मंगेश देशमुख, हा. राहणार जवळा बुद्रुक. बरोबर. आपण भाऊ प्रज्वल बावणे, हिंगणा वैजनाथ. तू फार जेवण दिसत राव. चांगला आनंद आहे बा, जेवण लोक आपल्या याच्यामध्ये येत आहेत. आनंद वाटला. चला महाराजांशी आपण संपर्क साधू. तिकडे नका दाखवू. तर आपण कुठले महाराज? माटेगाव. माटरगावच्या आहात. किती वर्षांनी या सेवेमध्ये आहात तुम्ही? जवळजवळ 2001 पासून. 2001 पासून सेवेमध्ये आहात. मग ही सेवा प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. हा, कुठं शिवमहापुराण कथा असते, कुठं शिवमहापुराण भागवत पण करता तुम्ही? कथा, कुठं श्रीराम कथा असते. वेगवेगळ्या कथा असतात. तर ही जी कथा आहे की नाही, ही हा. कथा श्री उमाकांत दादा गुरुंगले हा. यांनी कथा सुरू केली होती. हा. तर जवळजवळ या कथेला आजपासून 24 वर्ष झाले. ओके. त्यांचे म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे, हा. म्हणजे शिवाजी काका गुरुंगले, हा. आणि नंतर दुसरे जे पुत्र आहेत समजा हे रामविलास गुरुंगले, हा. त्यांच्या अनुषंगाने कथा सुरू आहे. ओके. चला धन्यवाद. आनंद आहे हा. तिथे. चला धन्यवाद. तुम्ही सेवा अशी बजावत राहा. धन्यवाद. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या हस्ते तेल्हारा तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते भैया उर्फ सुरेश राजेशराव खारोडे यांचा जनसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. अहिल्यानगर येथे आयोजित या सोहळ्यात सूरज खारोडे यांना सच्चा सक्रिय कार्यकर्ता आणि रुग्णसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले. कर्जमुक्ती आंदोलनातील पायंदळ दिंडी असो वा गोरगरीब रुग्णांची सेवा, खारोडे यांनी नेहमीच मैदानात उतरून प्रहारच्या विचाराचा झेंडा उंच ठेवला आहे. केवळ पोस्टरवर न दिसता प्रत्यक्ष जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर लढणाऱ्या या कार्यकर्त्यांचा सन्मान झाल्याने तेल्हारा तालुक्यात सध्या अभिमानाचं वातावरण आहे. मैदानात झिंजणाऱ्या बच्चू भाऊंचा सलाम अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या पुरस्कारामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता नवा उत्साह पाहायला मिळतोय.